कधी कधी स्वयंपाक करताना अशी गडबड होते ना, माझ्याकडून आज झाली. इतकं तेल सांडलेलं होतं ना की मला आधी कळेच ना काय करू म्हटलं. पण मग मी छोटीशी ट्रिक वापरली आणि मग सगळं पटकन आवरलं. तर हॅलो, कशा आहात सगळे. मला इकडे सकाळी पोहे बनवायचे होते. मी अगोदर ते बनवून घेतले. अंशूच्या पप्पांना हे काही झेरॉक्स मला द्यायचे होते. अंशूचेच होते ते, काहीतरी त्याचं रिलेटेड स्कूलच्या रिलेटेड होतं. तेच मी त्यांच्याकडे दिलं. ते झेरॉक्स वगैरे दिले गेलं. तर इकडे मशीनला मी कपडे वगैरे सुद्धा लावून दिलेले होते. अंशूच्या यायची वेळ झालेली होती. म्हटलं तोपर्यंत चला आपण बाहेरचं झाडून घेऊयात. बाहेरचं सगळं झाडलं, परंतु अंशू काही अजून आलेलाच नव्हता. मग थोडे बसून त्याची वाट बघितली. तेवढ्यात तो आलासुद्धा. त्याला घेतलं मी आतमध्ये आणि बघा माझ्यासोबत एवढी मोठी गोष्ट घडलेली होती. मी स्वयंपाक करायला गेली, माझा हात लागला बर्नीला. पूर्ण बर्नीचं तेलच सांडलेलं होतं. तर मी काय केलं माहिती का, यावेळेस मला खरं सांगतो काही समजत नव्हतं काय करू. नाही, दादरचं पीठ होतं, मी त्याच्यावर सगळं टाकलं. म्हणजे कसं आपण साबणाने तर धुतो, परंतु साबणाने धुतल्यानंतर सुद्धा त्याची गटपणा जात नाही. मग त्या अगोदर ते पीठ टाकून बघायचं आणि त्या स्वच्छ त्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आणि बघा एकदम चकाचक निघतं. म्हणजे त्याला समजणार नाही की तुमच्याकडून तेल पडलेलं होतं असं.